चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज, त्र्यंबकेश्वर, नाशिक व शिर्डी, अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन शरीरसंबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे, संजय त्र्यंबक पवार, संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या तिघांविरोधात बालिकांचे लैंगिक अपराध व अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत अल्पवयीन मुलीनं म्हटलंय की साईनाथ कोल्हे, संजय त्र्यंबक पवार यांनी दिनांक 24 मार्च 23 नंतर 2 ते 3 दिवसांनी तसेच 1 महिन्यानंतर वेळोवेळी 12 जुलै 24च्या 4-5 दिवस अगोदर तसेच 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता फिर्यादी व तिची बहीण यांना चारचाकी गाडीनं नाशिक व शिर्डी येथे फिरायला घेऊन जाऊन लॉजमध्ये नेऊन त्यांच्या इच्छेविरोधात एकाच वेळी आळीपाळीने शरीर संबंध केले. त्यानंतर फिर्याद व तिच्या बहिणीने आजी संगीता अहिरे व साईनाथ कोल्हे व संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानं आजीने चिडून हाताच्या पट्टीनं मारहाण करून दोघींना चावा घेतला व शिवीगाळ दमदाटी करून घरात कोंडून ठेवलं. अशी फिर्याद तक्रारदार मुलीने चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे दिली. मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन हे स्वतः तपास करतात. सर, आजच्या संदर्भात जी घटना घडली विटावा येथील, काय सांगाल? याच्यामध्ये 2 अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे. आपण 2023ची घटना आहे. त्याच्यामध्ये प्राईम ऑफिसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात. तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे. तपास माझ्याकडेच आहे. याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू. आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल. आता ह्या ज्या मुली आहेत, ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही 2023ची घटना आहे. सर, त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय? बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे, ॲट्रॉसिटी कायदा, त्या कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये कलम लागलेले आहेत. नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे काही तपासामध्ये आवश्यक आहे, कायद्याला अभिप्रेत आहे, तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल.